राज्यस्तरीय माळी समाज वधूवर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. या मेळाव्यात 500हून अधिक वधू वरांनी नोंदणी करून आपला परिचय करून दिला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वसंत गीते, योगेश कमोद, अंबादास खैरे, रवी हिरवे, PM सैनी, दीप्ती हिरवे, सुनील थळकर, संतोष कमोद, गोटीराम खैरनार, जीवन अहिरे, ॲडव्होकेट संजय वजरे, निलिमाताई जेजूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण मेळावा विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. समाजातील तरुण तरुणींना विवाहासाठी योग्य जोडीदार निवडता यावा, तसेच समाजात नवीन ओळखी व संपर्क साधता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे गिरीश बच्छाव, रमेश गायकवाड, संजय भडके, किशोर भास्कर, पोपटराव जेजूरकर, सचिन गायकवाड, महेश दरोडे, माधवराव बच्छाव, वनिता थळकर, भारती शेलार, प्रेमलता जुन्नरे, हेमलता शेलार, अनिल गायकवाड, सुनील जेजूरकर, भास्करराव जेजूरकर आदींनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष शंतनू शिंदे यांनी उपस्थित सर्व पाहुणे, वधूवर व आयोजनात सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. आज आपल्याकडे 300 ते 400 मुलं आलेले, उच्च शिक्षित मुले आलेले आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे. तर आपण जेवढ्या लोकांना जेवढं ॲडजस्ट करून घेता येईल तेवढं ॲडजस्ट करून घ्या, कारण फार बारीक चुका काढत नका बसू. मुला मुलींचं जेवढं जमता येईल तेवढं लग्न जमवा. आतापर्यंत आम्ही 250-300 लग्न जमवलेले. तर आपला तुम्ही आता कोणी धुळ्यावर आले, कोणी नंदुरबारून आले, जेवढं लग्न जमवत असेल तर जमवून घ्या. उभी तर छोटे छोटे किटकट गोष्टी काढून आपलं मुलांचं वय वाढवू नका. योग्य वयामध्ये लग्न करून घ्या, कारण एका वेळेस तुम्हाला एवढे मुलं आणि एका वेळेस एवढ्या मुली कुठेच बघायला भेटतात. तुमचा टाईम वाचतोय. एका वेळेस 200-300 मुली आलेले इथं, 300 मुलं आलेले. सर्वांचा विवाह लवकर जमवा आणि जमवून घ्यावा. पालकांनी थोडंसं मागे पुढे करून ॲडजस्ट करून जमवून घ्या, हीच विनंती. सर्वांना नमस्कार. मी शरद मंडलिक, सत्यशोधक समाज या विवाह संस्थेनिमित्त आज जो काही विवाह मेळा साजरा केला जातो, उच्च शिक्षित विवाह म्हणजे आपण नुसते सर्वांना पॅकेज न सांगता एक आपण माणुसकी पण जपली पाहिजे, आपल्याला माणसातलं नातंही समजलं पाहिजे. अशा पद्धतीने मुला मुलीचे विचार जमून जर आपण विवाह केले तर निश्चितच आपल्यातला माणूस आपल्या राहील याची मी ग्वाही देतो. आणि सत्यशोधक मंडळातर्फे जे काही कार्य केले ते पूर्ण निःशुल्क केले जाते. त्यांच्या सर्व कार्यकारिणीचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व समाज बांधवांनी त्यांचे खूप धन्यवाद मानले पाहिजे की त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लग्न जमत आहे. त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, त्यांच्या वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून. तरी सर्व माळी समाज आणि इतर उच्च शिक्षित समाज बांधवांनी एकच विचार करा की आपण नुसतं पॅकेज न बोलता आपल्यातला माणूस जागा करून आपली माणुसकी जागून आपले विवाह जमवा आणि मंडळालाही सहकार्य करा, हीच माझी सर्वांना विनंती. धन्यवाद. बोला. माळी समाज सेवा संस्था यांनी जो एक छोटासा उपक्रम गिरीश बच्छाव आणि त्यांच्या टीमने चालू केला होता, आज त्याचं एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं. 2-3 महिन्यापूर्वी दादासाहेब गायकवाडला फार मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातील वधूवर मेळावा त्यांनी आयोजित केला. त्या ठिकाणी साधारणतः 300 ते 400 लग्न जमलं. आज हा उच्च शिक्षित यांच्यासाठी हा मेळावा न्यूक्लिअर फॅमिलीच्या दृष्टीने काळाची गरज असल्यामुळं त्यांच्या हातून फार चांगलं काम घडतं आहे. या माध्यमातून एक आव्हान करायचं प्रकर्षाने जाणवतं. आजही आपला जो आदर्श आहे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पायंडा आपण पाळत नाही. बरेचसे लग्न हे पत्रिका आणि ह्या गोष्टींवर थांबून राहत आहे. सत्यशोधक गोष्टीकडे जर आपण वाटचाल करतोय तर मी सर्वांना आवाहन करेन की थोडासा पत्रिका वगैरे आधी बाजूला ठेवलं, जास्तीत जास्त लग्न जमवायचं काम या गोष्टींना साध्य होईल. गिरीश बच्छाव आणि त्यांच्या सर्व टीमला त्यांच्या या उपक्रमाबद्दल माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. विवाह मंडळाच्या तर्फे जो काही वधूवर मेळावा आयोजित केला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. विनामूल्य अशा वधूवर मेळाव्याचं आयोजन गिरीजी बच्छाव यांच्या माध्यमातून त्यांच्या मंडळाने आहे. या निमित्तानं वधूवर आणि त्यांच्या आईवडिलांना सूचित इच्छितो की आपण पत्रिका न बघता, आज तसं म्हटलं तर 11 मे आहे, महात्मा पदवी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना जी प्रदान केली गेली
1888 साली ती याच दिवशी प्रदान केली आणि म्हणून त्यांच्या विचारांचा समृद्ध वारसा जपणारा आपला माळी समाज आहे. म्हणून माळी समाजाने सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्यावर भर द्यावा, जेणेकरून अनावश्यक खर्च या ठिकाणी वाचला जाईल. त्याचबरोबर आपण पुरोगामी विचाराचे असल्यामुळं मुलामुलींची पत्रिका न बघता त्यांचे गुण बघावे आणि विवाह आपण त्यांचा या ठिकाणी लावून द्यावा, अशी एक आधुनिक विचारसरणी जी महात्मा फुलेंनी मांडली होती. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन जर आपण पुढे जर गेलो तर नक्कीच समाजाची प्रगती होईल. सत्यशोधक माळी समाज सेवा च्या वतीने आज राज्यस्तरीय उमेदवारांचा मेळावा आयोजित केलेला आहे. मी या ठिकाणी सर्व समाजातील बांधवांना विनंती करतो त्यावेळेस आनंद असा वाटतो जास्तीत जास्त की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कष्ट घेतले त्याचं फळ या लाभ घ्यावा. यासाठी आमचे संस्थापक अध्यक्ष गिरीजी बच्छा आणि अध्यक्ष आमचे शंतनुभाऊ शिंदे, त्यानंतर किशोर भास्कर, त्यानंतर सर्व जी टीम आहे आमची त्या ह्या वर्षामध्ये या गोष्टीसाठी झटत आहे. आपण या सेवेचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे आमचा व्हॉट्सअप क्रमांकही आहे, त्यावरही आपल्याला या सर्व सुविधा उपलब्ध होतील. आज या ठिकाणी आपण बघत आहात प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे. भरपूर असं सर्व वधूवर या ठिकाणी आज या ठिकाणी आमचा मानस आहे 300 ते 400 लग्न आज आम्ही जमवण्याचा मानस या ठिकाणी ठेवला आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण अजूनही प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी द्यावा. धन्यवाद. जय ज्योती जय करण. आजचा जो वधूवर मेळावा आहे हा राज्यस्तरीय वधूवर मेळावा असून याच्यामध्ये आपण विनामूल्य वधूवर मेळावा घेतो, दरवर्षी घेत असतो. या वधूवर मेळाव्याचं वैशिष्ट्य असं का याच्यामध्ये आपण सर्व उच्च शिक्षित जे आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील यांच्यासाठी आपण स्पेशल मेळावा ठेवतो, जे विनामूल्य असतो तो पण, आणि सर्व जेवणाची व्यवस्था असते. आणि सर्व त्यांना आत्तापर्यंत आपण जे बी बाहेर घेऊन आलेले त्यांना सगळ्यांना ॲड्रेस, मेळाव्याची माहिती ही आपण व्हॉट्सअप करून किंवा फोन करून, जसे फोन आले की ते फोन आपण सांगतो त्यांना अशा ठिकाणी या जेलूर मायामध्ये आणि या मेळाव्याला आतापर्यंत 250 लोकांचा विवाह जमलेला आहे. हे सगळ्यात मोठं यश आहे ह्या संस्थेचं. त्यामुळं आम्ही सर्व पदाधिकारी या मेळाव्यासाठी वर्षभर मेहनत घेत असतो आणि वधू आणि वरांचं सांभाळण्यासाठी जे आता प्रयत्न करतात त्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो. कारण असं कार्य करत असताना खूप त्रास होतो. कारण का जमवताना वधू असते, वर असतो, यांचं एकमेकाचं पसंती या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि मग ते तसं सुचवावं लागतं. मी सर्व ग्रुप करून आलेल्या सर्व वधूवरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अंडीपर्यंतचा प्रवास पूर्ण मॅरेजमध्ये झाला आहे. एकटा नॉर्मल सगळ्या लोकांसाठी असतो नोव्हेंबरमध्ये, आणि हा फक्त वधूवर मेळावा उच्च शिक्षित डॉक्टर लोकांसाठी. सर्वांनी जास्तीत जास्त ह्या वधूवर मेळाव्याचा लाभ घ्यावा. हा विनामूल्य आहे आणि सगळ्यांची व्यवस्थित सोय केली जाते इथे, आणि सगळे कार्यकर्ते सगळे व्यवस्थित आपली फायदा करता येईल. सुरत आहे आणि मामाचं नाव आहे शैलेश. साठी दररोज जो वेळ देतात तो खरोखर एक समाजाची तळमळ ज्याला आहे त्यालाच हे शक्य आहे. आणि जे जे करता येईल समाजासाठी ते ही सर्व मंडळी करत असतात. आजचा दिवस बघा, योगायोगाने महात्मा ज्योतिबा फुले जे आपले दैवत आहे त्यांना महात्मा ही पदवी मिळाली आणि महान कार्य तुम्ही करताय. म्हणजे सत्यशोधक जी काही चळवळ महात्मा ज्योतिबा फुले यांनी उभी केली आणि त्यांना महात्मा पदवी मिळाली. तुम्ही महात्मा पदवीला लायक असलेलं कार्य ही सर्व सत्यशोधक सेवाभावी संस्थेचे गिरीश भाऊंबरोबर जी काही टीम आहे ती करीत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. केवळ वधूवर सूचक मंडळाचं काम फॉर्म भरून घेणे, बायोडाटा जमा करणे इथपर्यंत मर्यादित न राहता आमच्या ताईने सांगितलं आता, दीप्तीताईने, की लग्न जमेपर्यंत त्याचा पाठपुरावा ही मंडळी सर्व करीत असते. आणि दररोज एक विशिष्ट वेळ ठरवलेली यांच्या कार्यालयात बसण्यासाठी. मग गिरीश भाऊचं जे आपल्या जुन्या
जयशंकर हॉल आहे टाकळी रोडला, तिथे या सर्व मंडळींचा विचाराचा उहापोह होतो आणि समाजातील चांगले चांगले लग्न, मग यांनी पुन्हा हिरवेंच्या परिवारातले 5 लग्न जमवले, हे उदाहरण आहे. आणि ते उच्च शिक्षित लोक. म्हणजे मी स्वतः मागच्या वर्षी अहमदनगरला गिरीश भाऊंबरोबर लग्न ठरवण्यासाठी गेलो होतो. म्हटलं काय प्रक्रिया राबवतात हे जोपर्यंत मला कळत नाही, जोपर्यंत माझा विश्वास, म्हणजे यापूर्वी विश्वास होता, पण प्रक्रिया कशी असते. मग गिरीश भाऊंनी स्वतःचा अभियंता जे काही आहे, काय नाव त्यांचं, शिंदेच्या घरी आम्ही नगरला गेलो. मग मुलाचं पुण्यात फ्लॅट आहे, मुलगा कुठे सर्व्हिसला आहे, मुलाची शेती कुठे आहे किंवा काय, मग मुलीचं काय काय माहिती त्यांना अपेक्षित होती ती सर्व माहिती गिरीश भाऊंनी त्यांना दिली. म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता एखादी गोष्ट ठरवतो की आपल्याला हे करायचंच आहे. मग सुरुवातीला सखाराम मामाच्या चौक मंडईच्या हॉटेलमध्ये कपबशा धुण्याचं काम गिरीश भाऊ करायचे. मग तिथून त्यांची सुरुवात, समाजाच्या लोकांशी विचारांची देवाणघेवाण तिथे सुरुवात झाली. नंतर महिंद्रा अँड महिंद्रामध्ये एका असिस्टंट पोलीस कमिशनरने त्यांना नोकरीला लावलं आणि ती नोकरी करता करता तिथे युनियनचं काम करत असताना समाजाचं देखील आपण काम केलं पाहिजे. मग तुमच्यासारखी जी काही पांढरे केसवाली मंडळी आहे, मग आमचे शंकर मामा असतील किंवा रमेश गायकवाड असतील, या मंडळींचा आशीर्वाद घेऊन, मग इकडे आपले बच्चाव काका बसलेले, यांचा आशीर्वाद घेऊन गिरीश भाऊने हे काम सुरू केलं आणि त्यांना तुम्ही सर्व साथ देताय. सेवा समितीच्या वतीनं उच्च सुशिक्षित वधूवर मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे. आत्ता योगेश भाऊंनी सांगितलं की हा त्यांचा 12वा मेळावा आहे आणि कमीत कमी 250 मेळावे त्या ठिकाणी संबंध त्या ठिकाणी जोडलेला आहे. मी या सत्यशोधक सेवा समितीचं मनापासून आभार मानतो आणि विनामूल्य करणारी ही महाराष्ट्रातली पहिली सत्यशोधक समिती असेल असं मला वाटतं. कारण याचा खूप अनुभव गेले 30-35 वर्ष मला येतोय. नगरला मेळावा असला तरी जाहिरात घ्यायला मर्चंट बँकेमध्ये माणसं यायची, पुण्याला असला मेळावा तरी मर्चंट बँकेमध्ये जाहिरात घ्यायला यायची आणि आम्ही जाहिराती देत बसायचो. हे आमचं काम आहे, सगळ्यांना मदत करणं. परंतु सत्यशोधक माळी समिती, सेवा समितीचे हे सगळे पदाधिकारी, मी यांना मनापासून धन्यवाद यासाठी देतो की तुम्ही विनामूल्य केलेलं आहे आणि बाकी सगळे मूल्य घेऊन करतात. जी बी काही मदत तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी लागेल ती करण्याचं पुन्हा एकदा वचन या ठिकाणी मी देतो. दरवेळेस करीतच असतो. तेली समाजाचा जो वधूवर मेळावा होता त्याची बरोबरी तुम्ही सगळ्यांनी करावी असं मला या ठिकाणी वाटतं. राज्यस्तरीय एक मेळावा निश्चितपणे तुम्ही करा. की प्रत्येक मेळाव्यामध्ये ते बी सांगत असतं की सामुदायिक विवाह काही करता येतील का, त्या दृष्टिकोनातून बी आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सेवा समितीने त्या सगळ्या गोष्टी करताना गिरीश बच्चाव असेल, गायकवाड असतील, त्यांचे सर्वच मंडळी या निमित्ताने का होईना पण तुम्ही नाशिक शहरातले सर्व पुढारी एकत्र केले त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो या ठिकाणी. कारण आमच्या पुढाऱ्यांचं कसं असतं, आम्ही आल्याशिवाय उद्घाटन नाही, आमचा सत्कार झाला पाहिजे. आम्ही कोणाला काय मदत करतो ते माहीत नाही, पण आमचा उदय झाला पाहिजे. परंतु तुम्ही सर्व पक्षाच्या लोकांना या ठिकाणी योगेश यांनी एकत्र केलंय, यांचे आभार निश्चितपणे मानले पाहिजे. सैनी साहेब या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं एक राज्यस्तरीय मेळावा तुमच्या माध्यमातून, सेवा समितीच्या माध्यमातून एकदा भुजबळ साहेबांशी चर्चा करून आपण सगळे एक चांगली टीम उभी करू आणि राज्यस्तरीय मेळावा घेऊ. त्या निमित्ताने फक्त लग्नात गाठ बांधली जाते असं भाग नाही आहे, परंतु ओळखी होतात, माणसं वेगवेगळ्या भागातून येतात, त्यांचा परिचय होत असतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. या ठिकाणी ज्या ज्या वधूवरांनी आपली नोंदणी केली आहे त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो.